आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. इनामधामणी येथील पिण्याच्या पाण्याची जुनी टाकी गेल्या 5 वर्षापासून साफ न केल्याने ग्रामस्थांना डांबरासारखे काळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पाण्याच्या टाकीखाली जुन्या अंगणवाडीच्या उघड्या खोलीत काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची गंभीर घटना घडली आहे, ज्याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. या सर्व गंभीर परिस्थिती विरोधात आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात आज इनामधामणी येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली आणि गटविकास अधिकारी मिरज यांना तीव्र इशारा निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे की गावात नवीन पाण्याची टाकी पूर्ण बांधून तयार असतानाही ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. जुनी अंगणवाडी खोली उघडी आणि असुरक्षित असल्याने तिथे समाजकंटकांवर वावर वाढला असून तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच, प्रशासक पतीचा बेकायदेशीर हस्तक्षेप सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या: पाण्याची टाकी परिसरात आणि गावात तातडीने उच्च क्षमतेचे CCTV कॅमेरे बसवावेत. जुन्या अंगणवाडीची खोली स्वच्छ करून तिला भक्कम कुलूप लावून सील करावे. नव्याने बांधलेली पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी त्वरित सुरू करावी. कर्तव्यात कसूर करणारे दोषी अधिकारी आणि सरपंचपतीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 7 दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा. पिण्याचे स्वच्छ पाणी आणि सुरक्षा हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. पुढील 7 दिवसांच्या आत प्रशासनाने योग्य ती पावले उचलून मागण्या पूर्ण न केल्यास समस्त इनामधामणी ग्रामस्थ, जिल्हा परिषद आणि पंचायतीसमोर तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.